आज आपण आलोय देवगड तालुक्यातील खुडी या गावात आणि स्वागतालाच काय बरं आहे हे मंदिर. गणू बाप्पाचं छोटस आहे पण क्यूट आहे मंदिर. मग तुम्हाला आम्ही दाखवू खुडी गाव. आधी आम्ही घेणार दर्शन करतो. गावाची मस्त आहे. एंट्रीकाच गणपती एकदम छोटंसंच मंदिर आहे. गाव कदाचित खाली आहे. एकदम क्यूट असं गणू बाप्पा. आणि चारी साईडने मस्त काम गणपती बाप्पा मोरया. पण वारा मस्त येतोय ना. ओपन आहे म्हणून की छान केलेलं गावाच्या. तर या मंदिराच्या थंय आम्ही थांबला. सकाळी काही खाऊन नाही गेलेलं, त्यामुळे आम्ही कलिंगड कापून घेऊन येलो. तर हे खाता आणि खुडी गावात जाता. लागता काय गो आता तिचं सुरुवात अजून थोडं जास्तच लागत. आपण आता चाललोय एक श्री भूतेश्वर मंदिर बघायला. बघू जसं नाव आहे तसंच काय आहे हे वेगळं आहे. आम्ही नाव बघून जातोय भूतेश्वर. मंदिर बघूक जाताव खरी, पण दूर दूरपर्यंत याक माणूस सुद्धा काही दिसत नाही. ऊन पण लागता तसा, लोका गेली पण असती घराक जर बाहेर आपली इलीच असली तर. पण याक मात्र बाईक करून आता आम्ही जाता. ऊन तर मरणाचा लागता, पण जी हवा सुटली आहे ना, भारी वाटतं एकदम जाताना. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंका आंब्याची आणि काजूची झाडं तिकडे भरपूर. म्हणजे दोन आंबे पण आहेत, आंबे धरलेले दिसत नाही पण आंबे पण आहेत आणि काजू पण आहेत. आणि मस्त असं ह्याचून निसर्ग नजर हटतच नाही. थोडा वेळ आम्ही थांबलाव पण आणि जरा वेळ असा काय म्हणतात तर नेत्रसुख जरा वेळ अनुभवला. आणि आता आम्ही पुढे पुढे जात आहोत. शहरातल्या लोकांका ह्या सगळ्या मिस होत असत, की त्या गोंगाटापासून गावातली जी काही शांतता ती मनाक एकदम समाधान देऊन जाता. हिरवीगार झाडा, मोकळो रस्तो आणि स्वच्छ हवा यामुळे मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि या निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसो जाता काय समजतच नाही. ऊन तर असा लागता ना की नको वाटता, पण हे असा बघताना एवढा भारी वाटता ना. आम्ही तर फिरता आहो, तुम्ही पण आमच्यासोबत फिरा. व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे पुढे अजून आम्ही काय जा दाखवता. भूतोबा मंदिर खया लय लांब जवळच आहे ना. हा 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 ठीक आहे ठीक आहे. वैभववाडी तिथला बोर्ड बघून आलोय खरं, पण जरा जास्तच आतमध्ये आहे मंदिर. रोड पण आता खराब. आपला रोड पण जरा खराब आहे. म्हणजे रोड नाहीये, मस्त केलेलं आहे. जवळ आहे बोलले ना ते काका. होय, मंदिराकडे जातो हा रोड आहे. हय इलाव आणि ही दोन्ही साईडने एकदम असा झुडूप ना झाडांचा. आम्ही घाबरलावच पहिला की नावाप्रमाणेच काय इकडे भूताबितांचा हा की काय. आणि तेवढ्यात आमका समोर दिसला मंदिर. तर चला बघूया आता मंदिरात जाऊन. भीती पण वाटता जायपर्यंत, असं नावा म्हणून. तर चला बघूया. हिरवा निसर्ग हा, हिरवा निसर्ग हा भवती नयनी. श्रीदेव भूतेश्वर मंदिर. तर ह्या हा श्रीदेव भूतेश्वर मंदिर शोधत शोधत आम्ही फायनली इकडे इलो.
मस्त एकदम शांतता, आजूबाजूक सगळी हिरवीगार झाडा. तर आता हे दर्शन घेतला, आता आम्ही जातो त्या गावात दुसरा काय हात बघू शकतो. चला. खुडी गावात जसं की त्यांनी सांगितले की 12 वाडी आहेत, पण त्यातले 3 वाडी हे या साईडलाच आहे. जामवाडी, वागदेवाडी आणि दाबलवाडी. जरा येतो जरा झलक मारू. तर आता आम्ही येऊन पोचलो जुवीवाडीत, आणि जुवीवाडीतला है पहिलाच मठ आहे श्री स्वामी समर्थांचं. तर चला बघूया, स्वामींचा दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. एकदम रोडला लागूनच आहे. स्वामींचा दर्शन घेतला आणि आता जाता पुढे. बघूया पुढे अजून काय आपल्याक बघूक मिळता. हे रिक्षावाले काका होत, तेंका विचारूया या गावचा ग्रामदैवत काय हा. या काकांका विचारला आणि आता आम्ही जाता पुढे. ते बोलले हेच पुढे हा थोड्या अंतरावर. तर चला बघूया. मंदिर का खय अजून दिसला नाही तो. हर वडापाववाले दिसले. म्हटलं वडापाव खाव्या. ह्या काकांकडे इलाव आणि वडापाव घेतला आणि हिंका विचारलं की हय बाजार तुमचं खय हा, म्हणजे खय बाजार वगैरे भरता. तर हे काका काय सांगतात आता तुम्ही पुढे ऐका. म्हणजे आत हा गाव थोडं खुडी देवगडपासून खूप जरा लांबच आहे. तर बघा आता हे काका काय सांगतात. कांदे टोमॅटो आणूचे असले तरी तकडे जाऊ खावा हो. तशी दुकानं हां हां पण हां हां समज हां हां बाकी कसं काय मटेरियल जास्त हवं हां हां तर ह्या बाजारात गेल्याशिवाय काय पर्याय हो. या लोकांना बाजार आहे. कणकवली देवगड म्हटलं तर सेंटर हवं. हां हां कणकवलीचा तेवढं टाइम लागतं, देवगडापेक्षा तेवढं टाइम गाडी. हां सेवच अंतर पडतं कणकवली आणि देवगड. सेम हां 35 किलोमीटर आहे. हां 11 इथून 12 किलोमीटर हा. हां तळे बाजार म्हटलं 18 किलोमीटर आहे तुला. मग तुमका आचरा जवळ आहे ना बाजारसाठी. आणि ह्या काय तर आहे ना पोयरे किती लांब. पोयला 5 किलोमीटर होईल. आणि आता आमका ना पोयऱ्यात ना आडबंदर जवळ की मुनगे जवळ.
पोहऱ्यातलं तुम्ही आडबंदर सुद्धा तेवढेच येतात आणि मुंगे सुद्धा तेवढेच येतात. पोहऱ्यात गेलात की ना हां काही इकडे मुंगे जाऊ काय हां हां भगवती मंदिर वगैरे. हां हां आणि आडबंदरला गेला असतो पुढे समोर जाऊ. ठीक आहे ठीक आहे. वडापाव वावळवाडीत इलास तर या काकांकडे वडापाव खावा. रोड टचच आहे त्यांचं दुकान. मस्त आहे टेस्ट. आता त्यांनी आम्हाला दिलाय पॅटीस. गरमागरम. त्याची पण टेस्ट छान आहे. आमचा देव वाघदेवाडीत वाघोबा आमचं देवस्थान आहे. आणि वाघ आमचा हा देवच आहे. तो आम्हाला जरी कुठे दिसला किंवा आमच्या जवळ जरी आला तरी आम्हाला काय करत नाही. आमच्या गुरांना सुद्धा काय करत नाही. हा भारी आहे. आमच्या सगळे मारून टाकतात. आता हल्लीच ना 2 वासरा मारला नाही का वाघ. आमच्याकडे काय ना आमची जशी गुरात फिरत असतो पण गुरांना सुद्धा काय करणार. आमचे गोटे बिटे असले की नाही दरवाजे उघडे असले तरी तो बाजून गेला तरी आतमध्ये जाणार नाही. एवढं आमचं देवस्थान केलं आहे. दाखवा मंदिर. आतमध्ये आहे तिकडे ते मोठा वडाचं झाड तुम्हाला हा, वाटायला दिसलं, भेटलं. दिसलं. तिथून आतमध्ये रोड गेला आहे. हां पूर्वी आमच्या माघारने जरी माहेरला जात असलं की नाही तरी तो साईडने जायचा. त्यांची हिंमत नव्हती. हां तिला अडवायचं किंवा असे आता गुंड बिंड कोण असतात हां हां. कोणाची हिंमत नाही. एखाद्या वेळ कोणी तर प्रयत्न केला तर तो तिकडून आवाज द्यायचा हां जंगलातून. हां मग त्या कारण माघारीने एकटीच जायची. आता आता ते काय शिल्लक नाही हां कारण आता सगळं हे कलियुग झालं. इतकं चांगलं होतं आमचं. तर आता आम्ही जातो श्रीदेवी हेतुबाई मंदिर. हे ह्यांचं ग्रामदैवत आहे. रोड पासून जरा 2 दिवसाच्या अंतरावर आहे वाटतं. हा हे बघा एकदमच जवळ आहे. मंदिराचं काम चालू आहे. सहर्ष स्वागत हेदूबाई. थोडीशी माहिती आहे इथे त्यांची. हे असं मंदिर आहे पण सगळं कौलारू आहे सुरुवातीला. आणि हे वरती वाटत सगळं काम त्यांचं नवीन चालू आहे. स्थापना किती सालात झालेली? हा म्हणजे तुमच्या लय आधीपासून पूर्वज आहे. जत्रा वगैरे असतं का इकडे? 7 दिवस मोठा दिवाळी आहे ना, मोठी दिवाळी, हा देव दिवाळी. देव दिवाळी. त्या दिवाळीत 7 दिवस सप्ताह असतो. हा त्याच्यानंतर 8 दिवसाने दैकाला असतो दसरा. हा हा. आणि टिप्पल हे सगळे कार्यक्रम जे आहेत वर्षाचे आम्ही करतात. हा तुम्ही इथलेच काय? गावतात. हा फक्त ही पूजा ती बदली होत राहणार. पूजा इकडे खाली आहे तिकडे वर. आता खाली आहे म्हणजे आम्ही आहोत तिकडे. हे इकडे वरती आहेत की नाही यांच्याकडे एक वर्ष तिकडे एक वर्ष तिकडे. म्हणजे प्रत्येक घरातल्यानी पूजायचं की असं गावकऱ्यांनी असतं? हा कोणी घर प्रत्येक घरातले येऊन पण त्या घरातल्या पूजा करायची वर्षभर. त्याची जबाबदारी वर्षभर. त्या बाहेर प्रत्येकात गावकर. हा तुम्ही आलात कुठून? वैभववाडी. हा वैभववाडी वैभववाडी. गाव बघताव सगळे नाहीतर आम्ही कधी बघणार. फक्त नाव ऐकून माहित असतं शाळेत पुस्तकात ना पुढी गावा. बरोबर. आम्ही बघताव प्रत्येक गावात जा
तुमचा ह्याचा धंदोच चालू ठेवला कामाचा 2 दिवस सुट्टी ना, हा मग आम्ही 2 दिवसात फिरतो. देवगड तालुका फिरतो. हे धंदा चांगला हा. धंदा चुकीचा नाही अजिबात आमच्यामुळे लोक पण त्या बघतील ना, तो आमचा उद्देश आहे की लोकं पण बरोबर बघतील. बरोबर बरोबर चला 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 येतात. हा, चला. हा. अजून आहे दोघं आमची वाट. तर असा होता या कुडीगाव. व्हिडिओ तुमका आवडलो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे लोक पण बघतील. मस्त आहे हो गाव. माणसं पण खूप चांगली. एकदम भारी.